बाहेर झालेत. सो न्यू चॅम्पियन या सीझन मध्ये आपल्याला भेटेल का? अजूनही टॉप 3 मध्ये कोण जाणार आहे, कोण गेला? आजचा दुसरा दिवस आहे, अजूनपर्यंत आपल्याला टॉप 3 मधला एकही टीम सापडलेली नाहीये. कालचा दिवसातील एक मॅच बाकी आहे, आजचा दिवसातील अंतिम क्वालिफायरची मॅच देखील आज आपल्याला पाहायला मिळेल. चला मॅचला ऑन करूयात आपण. हवेली पुणे आणि अगेन्स्ट कनक 18 या दोन टीम मध्ये आपण सध्या मॅच पाहतोय. ओपनिंग पेअर मध्ये अमोल आणि त्याच्या समवेत गिरीश आणि बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाजी करण्याकरिता पहिलाच बॉल ड्राईव्ह करायचा होता. बॉलरच्या पायावरती बॉल लागला आणि त्यानंतर एक सिंगल कंप्लीट केली. एका धाब्याच्या मदतीनं खातं उघडलं गेलं. धाव फलकावरती धाव आपण पाहतोय एक या कडावरती जाऊन पोहोचली गेली. षटक क्रमांक शोधा पहिला क्रमांक असं आपण पाहतोय. 5 षटकांची मॅच हवेली पुणे आणि कनक 18 एक चांगली मॅच रंगताना दिसेल. भरपूर दूरवरचा प्रवास करत पुणे संघ इथपर्यंत दाखल झालाय वसई नगरीमध्ये आणि कनक 18 त्यांच्या अगेन्स्ट त्यांना रोखण्याकरिता तयार आहेत. महेश आहेत गोलंदाजीवरती. पहिल्या बॉलवरती एक सिंगल आली आहे. लेफ्ट हँडेड बॅटर आता स्ट्रायकर एंडवर. आणि बघा पुणे टीम मागील 3 ते 4 मॅच त्याने पाहिल्यात. सो त्याने ते प्लॅनिंग बनवलं असेल की या खेळपट्टीवरती कसं खेळायचं आहे. कनक 18 या मैदानावरती खूपदा खेळल्यात पण पालघर करिता वेळेचं भान ठेवा. टायमिंग लागलाय. बॉल तयार. ड्राईव्ह करायचा प्रयत्न आहे. उंचीवरती बॉल लॉंग ऑन वरनं फिल्डर आले आणि त्यानंतर कॅच कंप्लीट केली जाईल. एक वरती मिळत असताना धक्का पहिला. समीरजी मोदी साहेब यावेळेला आपण पाहतात एक चांगले खेळाडू आणि काय बॅटिंग केली. अप्रतिम रन मशीन आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या बॉलपासून ज्यांनी अप्रोच इंटेंट पॉझिटिव्ह ठेवला आणि सुंदर एक मॅच फिनिश करत असताना जरी ते विकेट त्यांची गेली शेवटच्या क्षणाला परंतु त्यानंतर एक बॉल 1 रन आणि चित्तथरारक सामन्यामध्ये रोमहर्षक विजय मिळवला. समीरजी मोदी अप्रतिम कॉंग्रॅच्युलेशन. कसं वाटलं एकंदरीत या स्पर्धेमध्ये खेळताना, या स्पर्धेला एन्जॉय करतायत? आम्ही लास्ट 3 टुर्नामेंट इकडे खेळलो आहे आणि इकडे इतकी चांगली टुर्नामेंट ऑर्गनाईज करतात तुम्ही की इतका आनंद येतो. आम्ही स्पेशली गोरेगावमधून इकडे येतो की हे टुर्नामेंट खेळायचं, इकडे आनंद घ्यायचा आणि खूप ट्राय करायचा की आपण परफॉर्म करू असं. थँक्यू व्हेरी मच. कॉंग्रॅच्युलेशन समीरजी. यावेळेला जाऊया आपण पुण्याच्या एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये मोनीजी पाटील जॉईंट होतील. धन्यवाद. थँक्यू सो मच. राजेश आले नवीन बॅटर आणि एकंदरीत जर बघितलं गेलं तर सिंगल घेतली त्याने देखील. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. पहिल्या बॉलवरती सिंगल, त्यानंतर विकेट पाहायला मिळाला. बॅटर गिरीश परतले गेले आणि मग राजेशने एक सिंगल घेतली. अमोल आहेत आता स्ट्रायकर एंडवर. हवेमध्ये खेळल्यात. पुन्हा लिडिंग एज. मिड ऑनला बॉल आहे. फिल्डर तिकडे आणि त्यानंतर कॅच ड्रॉप झाली. 2 धावा देखील मिळवल्या गेल्या आणि अमोल सारख्या बॅटरला जीवनदान दिलं. त्यामुळे बघा ओपनिंग पारमध्ये दोघे जी जोडी आली होती अमोल आणि गिरीश तर परतले गेले आणि अमोल परतण्याचे ऑलमोस्ट 99% वाढले देखील होते. पण म्हणतो ना तो 1% नशिबाचा भाग कुठेतरी अमोलला साथ देऊन गेला आणि त्याच्याचमुळे अमोलला आता जीवनदान मिळालंय आणि या भेटलेल्या जीवनदानाचा आता उपयोग अमोल करेल का? पण कौतुक करावं लागेल गोलंदाज उमेशचं. त्याने संध्या निर्माण करून दिल्यात. आतापर्यंत 4 बॉल फेकलेत आणि 4ही बॉलमध्ये तो एक कम्फर्ट झोन मध्ये दिसतोय. 3 धावा फलकावरती आहेत. 5वा बॉल तयार. ऑन साइडला ड्राईव्ह करायचा प्रयत्न. मिड ऑनला बॉल फेकलाय क्विकली. रनआउटची संधी आहे. नॉन स्ट्रायकर एंडला धोका आणि राजेश परतील माघारी. 1 मोर विकेट डाऊन.
विनंती करेन की आयोजकांना वेळ फार महत्त्वाची आहे, कारण की आपल्याला आजची क्वालिफायरची मॅच आहे आणि कालची जी पेंडिंग राहिली ती देखील कंप्लीट करायची आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये, कारण की आपण या मॅचेस उद्यावरती नाही ठेवू शकत, कारण की उद्या मेगा फायनलचा डे, उद्या 7 मॅच आपल्याला रेग्युलर फॉर्मॅटमधल्या पाहायला मिळतील, त्यानंतर सेमीफायनल आणि फायनल, मग टोटल 9 मॅचेस उद्या आहेत. सो त्यामुळे आपण एक्स्ट्रा मॅच नाही ठेवू शकत. आणि टीम पांजू स्पोर्ट्स पांजू आणि टीम नारंगी आपण टॉससाठी यायचं आहे. क्वालिफायरची मॅच असेल. पांजू टीमचे कॅप्टन आणि नारंगी संघाचे कर्णधार लगेच या आपण टॉससाठी. नवीन बॅटर आता आलेत. सय्यद आलेत. सध्या नॉन स्ट्रायकर एंडवरती असेल सय्यद. अमोल आहे स्ट्रायकर एंडवर. एक संधी त्याला मिळाली. हो, अंतिम बॉल प्रहार करायचा होता अमोलला, पण बॅट अँड बॉलचा कोणताच संपर्क नाही आणि त्यानंतर डॉट बॉलची समाप्ती. पहिलं चांगलं षटक कंप्लीट झालंय. बॉलिंग युनिट कडनं जर बघितलं गेलं तर इकॉनॉमिकल षटक राहिलं. या षटकामध्ये एक विकेट मिळाला, एक कॅच ड्रॉप झाली आहे, एक रनआउट देखील आहे आणि एकंदरीत जर बघितलं गेलं तर एक डबल आणि 2 सिंगल्सच्या मदतीनं या षटकामध्ये टोटल 4 धावा आहेत फलकावरती. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. 2 विकेट डाऊन, 4 रन्स ऑन द बोर्ड. पापलेटवालीचं गाणं लाव, मस्तपैकी पापलेटचे उकार बनवून देत आहे. आईला मजा आहे मग आज. तुझीच मजा. अगो पापलेटवाली होशील का माझी नवरी, माझे मनानं भरली सकवरी. अगो पापलेटवाली होशील का माझी नवरी, माझे मनानं भरली सकवरी. आणि आता गोलंदाजीवरती षटक क्रमांक 2 घेऊन अकबर आलेत गोलंदाजीवरती. षटक क्रमांक 2. पहिलं षटक भरपूर चांगलं राहिलं बॉलिंग साईडनं बघितलं गेलं तर. अंपायर्स वारंवार आपल्यापर्यंत सूचना पोहोचवतात, वेळ वाचवा. आणि बघा आता तुम्ही जर 4 षटकं 20 मिनिटांमध्ये कंप्लीट नाही केले तर तुम्हाला एक एक्स्ट्रा खेळाडू इनफिल्डच्या आतमध्ये घ्यावं लागेल. त्यामुळे या गोष्टीचं भान ठेवून गोलंदाजी करा. हलक्या हाताने खेळायचा प्रयत्न केला. एक धाव तिकडे फलकावरती बनवली जाईल आणि एका धावेच्या मदतीनं 5 धावा फलकावरती. दरम्यान सन्माननीय गजाननजी होळीकर साहेबांचं इथे शुभागमन झालं आणि साहेबांना मी विनंती करेन की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. सहर्ष स्वागत आहे. आई एकवीरा चषक नायगाव कोलीवाड्याची ही मानाची सन्मानाची स्पर्धा आपण अनुभवत आहोत आणि या स्पर्धेमध्ये जमलेल्या सगळ्या क्रिकेट रसिकांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत. कोळी परंपरेने नटलेली ही स्पर्धा पाहायला मिळते. बोला तयार. मोठा फटका खेळायचा. अमोल भरपूर वेळापासून प्रयत्न करतोय मोठे फटके मोठे स्ट्रोक जोडण्याचे, पण बॅट अँड बॉलचा जो योग्य संपर्क हवाय ना तो अजूनपर्यंत नाही सापडत त्याला. तो ताल नाही मिळालेला. पण अमोल एकदा काय त्याचा असली अंदाजामध्ये आला तर बेधडक बॅटिंग करू शकतो. शॉर्ट बॉल आहे, पिक केला तर बरोबर आणि पॉइंटच्या दिशेने खेळल्यात. बॉल निघून जाईल एक टप्पा बॉर्डरलाईनच्या पलीकडे. धावा मिळतील 4. चौकार अशा मदतीने धावा देखील फळकावरती 9 या आकड्यावर जाऊन पोहोचला गेला. या षटकातील आतापर्यंत 3 बॉल फेकून झालेत. सिंगल डॉट देन 4. एक बाउंड्री आली आणि त्याच्या मदतीने धाव फळकावरती 9 धावा आहेत. पुन्हा ऑफ साईडला खेळल्यात. पॉइंटला तो फिल्डर आहेत. वन्स अगेन कॅच ड्रॉप. आज दुपारच्या जेवणामध्ये अमोलने नशीब खाऊन आलेला की काय, कारण की आतापर्यंत अमोलच्या 2 कॅचेस सोडल्यात. पहिल्या षटकामध्ये देखील एक कॅच ड्रॉप झाली. या षटकामध्ये देखील आता कॅच सुटली आहे आणि इकडनं जर आता अमोलने एक मोठी वादळी खेळी खेळली
तर मी म्हणेन की फिल्डिंग युनिट त्यांचा वरती सगळ्या काही गोष्टी अपेक्षित घेतला जाईल. महत्वाची फिल्डिंग करावी लागेल कारण की बघा बॉलर्स प्रयत्न जरूर करतात विकेट काढण्याकरिता. आणखी एक चांगला बॉल. निर्धाव चेंडूची समाप्ती येते. तिसऱ्या पंचांकडे आपण जाऊयात. स्टंपिंग योग्य पद्धतीने केली का हे चेक करूयात. या आमचे तिसरे पंच. चेक करतायत टीव्ही स्क्रीन अंपायर. थर्ड अंपायर कडे हा डिसिजन गेलाय. क्लोजर आहे पण जेव्हा यष्टांवरती बॉल लागला तेव्हा त्या क्रीजचा बाहेर पाय की आतमध्ये आला. योग्य वेळेमध्ये पाहावं लागेल. चेक करा. क्रुशल आहे क्लोज आहे खूप पण कौतुक करावं लागेल यष्टीरक्षकाचं. काय क्विकली स्टंप केलं त्याने. क्लोज होते आणि त्यानंतर जर बघितलं तर सुखरूप असेल बॅटर. नॉट आउट. 10 फलकावरती धावा आतापर्यंत आपण पाहतोय. 10 आकड्यावरती षटक क्रमांक दुसरं चालू आहे आणि या दुसऱ्या षटकातील टोटल 5 बॉल फेकले. शेवटचा अंतिम बॉल या षटकातील. अंतिम बॉल पुन्हा खेळायचा प्रयत्न केला. कव्हर्सला फिल्डर आहेत. एक धाव बनेल. दुसरीचा प्रयत्न होईल का. एका सिंगल वरती संपुष्ट मानावा लागेल आणि एका सिंगलच्या मदतीने 10 फलकावरती धावा आपण पाहतोय. एंड ऑफ द सेकंड ओव्हर. टोटल लॉस ऑफ 2 विकेट. 11 रन्स. 11 धावा फलकावरती आहेत. थोडं ॲव्हरेज कमी आहे. सरासरी थोडी कमी दिसते पण लास्ट मॅच मध्ये देखील आपण असंच काही पाहिलेलं. सुरुवातीला पहिल्या 3 षटकामध्ये धावाच नव्हत्या पण अंतिम 2 षटकामध्ये योग्य पद्धतीने धावा आल्या आणि त्याच्या मदतीनं 54 धावा फलकावरती जोडलेल्या. 55चा आव्हान होतं. आणि या मॅच मध्ये देखील मी म्हणेन की सुरुवातीला पुणे संघ सध्या स्ट्रगल जरूर करतोय पण अमोलला 2 जीवनदान मिळालेत आणि अमोलकडे दमखम आहे. पण इकडनं या 2 बॅटर्सला अमोल आणि त्याच्या समोर जर बघितलं गेलं तर सय्यदला पार्टनरशिप जुळवावी लागेल. थोडा वेळ द्यावा लागेल क्रीजवरती. पण बॉलिंग युनिटचा कमालीचं प्रदर्शन पाहायला मिळालंय. चांगली गोलंदाजी. आता षटक क्रमांक 3 आणि 3रं षटक हाताळण्याकरिता उमेश पुन्हा एकदा गोलंदाजीवरती आलाय. मनीष आहेत का. मनीष पाटील. पहिलं षटक मनीषनेच हाताळलेलं. चला पांझू संघाचे कर्णधार आणि हवेमध्ये उंचीवरती बॉल आहे. उंच जितका लांबीत तितका. आणखी धावा मिळतील. धावा ऍड केल्या जातील 6. सिक्सर आला आणि सिक्सरच्या मदतीने 10 फलकावरती 17 आकड्यावरती धावा जाऊन पोहोचल्या गेल्या. आपलं सर्वांचं नायगाव कोलीवाडा आई एकविरा चषक 2026 मध्ये सहर्ष स्वागत. पुन्हा शॉर्ट बॉल होता पण वेगाने आता क्रॉस बॅटेड स्ट्रोक पाहायला मिळतोय. स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉल चालला.
एका सिंगल करिता आणि सिंगलच्या मदतीने धाव फलकावरती 1 धाव पुढे वाढतीये. धाव फलकावरती धावा जाऊन पोहोचल्या गेल्या 18 आकड्यावरती. आणि ज्या गोष्टीची आपण चर्चा करत होतो की बघा पार्टनरशिप या दोघांमध्ये जुळली ना तर धावा योग्य पद्धतीने बनतील आणि सध्या तेच काम करतात. एका बाजूने सय्यद, दुसऱ्या बाजूने अमोल. पण अमोल आतापर्यंत 1 चौकार जोडला, डबल सिंगल्स वरती खेळतोय. एखादा मोठा स्ट्रोक येईल का त्याच्याकडनं? हवेत खेळल्यात अमोल. एक्सपेक्ट केलं होतं ऍज इट इज जोडलाय. हा ISPL चा 9वा आहे. फलकावरती धावा आपण पाहतो आतापर्यंत जर बघितलं गेला तर षटक क्रमांक 3 चालू आहे आणि या षटकामध्ये आता बरसायला सुरुवात केली आहे. पुन्हा ड्राईव्ह केलाय, समोरच्या दिशेला बॉल चाललाय, लॉंग ऑन कडनं फिल्डर येत आहेत. एक धाव तर कंप्लीट केली जाईल आणि या एका धावेच्या मदतीनं धाव फलकावरती धावा 25 आकड्यावरती. मागच्या 2 सिक्सरने ॲव्हरेज सुधारलाय, थोडी सरासरी सुधारली आहे. या षटकामध्ये आतापर्यंत 14 धावा आल्या, 4 बॉल फेकून झालेत. चेंडू क्रमांक 5 आणि बघा अटॅक कोणाच्या अगेन्स्ट केलाय तर मनीष. हवेमध्ये पुन्हा लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह आणि बॉल चाललाय लांब आणि लांबच लांब. षटकार. आपला आता अंदाजही बदललाय, तेवरही बदललाय आणि मॅचचा रुख ही बदलताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावा फलकावरती आता झपाट्याने वाढल्या. धावसंख्या फलकावरती 31 आकड्यावरती जाऊन पोहोचल्या गेल्या. पुन्हा ड्राईव्ह केल्या बॉलला, फिल्डर आहे डीप मध्ये, एक टप्पा बॉलला उचलला जाईल आणि फेकी करेपर्यंत आता सिंगल येते. या पण एक चांगली गोष्ट आपण या बॅटिंग लाईनअप मध्ये बघितली की बघा एक मोठा फटका मारल्यानंतर ते सिंगलचा विचार करतायत. म्हणजे अर्थात जर बघितलं गेलं तर दोन्ही बॅटर आपली पारी जी आहे ती आता मोठी करायचा प्रयत्न करतात. 32 धावा फलकावरती. षटक क्रमांक 3 समाप्त झालाय आणि 3 षटकांच्या समाप्ती अखेरीस 32 लॉस ऑफ 2 विकेट. षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 3 षटकांच्या समाप्ती अखेरीस धाव फलकावरती धावा आपण पाहतोय 32 आकड्यावरती धावसंख्यात. सो आता जर बघितलं गेलं तर 10 प्लस सध्याची सरासरी आपण पाहतोय. 55, 60, 70चा प्लॅनिंग तर जरूर आहे, कारण की टॉस बॉक्स मध्ये आपण जेव्हा चर्चा करत होतो तेव्हा पुणे संघाच्या कॅप्टनने हेच सांगितलं होतं की या खेळपट्टीला आम्ही परखलंय, ओळखलंय, त्यामुळे 70-75 बनवण्याचा प्रयत्न जरूर असेल. गोलंदाज सय्यार. 4थं षटकाला सुरुवात. ऑफ समसा आता बाहेर बॉल आहे आणि आता मॉन्टी सर वळत आहेत
आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये एक चर्चा झाली होती की बघा 3 षटकं हाताळल्यात, अजूनपर्यंत एक्स्ट्रा धाव नाही मिळालेली आणि ही घ्या एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव आली आहे, वाईटच्या स्वरूपामध्ये धाव मिळाली आणि अतिरिक्त धावेच्या मदतीनं धाव फळक वाढतं, धावा फळकावरती जाऊन पोहोचला गेला 33 आकड्यावर. शॉर्ट बॉल होता, पिक नाही केलं बॅटरने, थोडे नाराज दिसले. तर बॉडी लँग्वेजवरून कळालं की त्याने देखील बघितलं होतं की चेंडू पडल्यानंतर अगदी रडारमध्ये बॉल होता, पण मिस झाले, बॅटवरती नाही बॉल आला. डॉट बॉलची समाप्ती. लोवर फुल टॉस ऑन साइडला टर्न केला आणि फुल टॉसला फुल टोल सिक्सर. सिक्सर आला आणि सिक्सरच्या मदतीनं धाव फळकावरती धावा देखील वाढल्यात. धाव संख्या फळकावरती जाऊन पोहोचला गेला 39. पुन्हा फुल टॉस, वन्स मोर, वन्स अगेन, बैक टू बैक, लगातार, बार बार, अब की बार सैयद के बल्ले से दूसरी बार दूसरा षटकार. सुरुवातीला पहिले 2 षटकं असं वाटत होतं की छोटा टोटल होईल, या मॅच मध्ये धावा बनतील की नाही बनतील हा सर्वात मोठा प्रश्न होता. पण जसं उल्लेख केला ना की हे 2 बॅटर सेट झाले तर धावा बनवू शकतात आणि ती क्षमता आहे, तो दमखम आहे आणि तेच हवेली पुणे संघाच्या दोन्ही बॅटर्सने दाखवलं. सय्यद आणि त्याच्या समवेत अमोलच्या 2 कॅचेस ड्रॉप केल्यात, त्याला जीवनदान मिळालं. वेळ पहा, वेळेकडे लक्ष देऊयात. आता अमोल देखील म्हणतात की आता टायमिंग बघा, याआधी अंपायर्स म्हणत होते, आता बॅटर म्हणतात, कारण की अमोलला माहिती आहे अंतिम षटकामध्ये जर एखादा खेळाडू आतमध्ये आला तर मोठा गॅप दिसेल आणि त्याचा बेनिफिट होईल. बघ अंपायर्स हे षटक कंप्लीट करण्याकरिता 1 मिनिटांचा अवधी आहे. बॉल तयार होता. स्विंग अँड अ मिस, हा डॉट बॉल आहे. निर्धाव चेंडू आणि निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धाव फळकावरती धावा जर पाहिला गेला तर आतापर्यंत धाव संख्या फळकावरती 45 आकड्यावरती धाव संख्या आहेत. डॉट देन लगातार 2 सिक्सर आणि पुन्हा एक डॉट बॉल आलाय. वाईट पासून सुरुवात केली होती धावात या षटकात. आतापर्यंत ड्राईव्ह करायचा प्रयत्न केला, बॉल चालला. आता वाडिश लॉंगॉनचे फिल्डर येत आहेत. अमोलने इकडनं थांबवलाय. एक सिंगल मिळेल आणि सिंगलच्या मदतीनं धाव फळकावरती धाव वाढती. धावा जाऊन पोहोचला गेला 46 आकड्यावरती. या षटकातील अंतिम बॉल, आता शेवटचा अंतिम बॉल आहे. थोडं फिल्डिंग मध्ये फेरबदल. स्क्वेअर लेगचे फिल्डर आता तुम्हाला एक्स्ट्रा कव्हर मध्ये दिसेल. डीप मध्ये जर बघितलं गेलं तर एक पॉइंट आहे ना, ते ऑप्शनच्या बाहेर. अपील जोरदार आहे, पावरती बॉल लागलेला पण त्या लाईन मध्ये नव्हता बॉल. विकेटला मिसिंग होता आणि त्याच्याचमुळे डॉट बॉलची समाप्ती आणि निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धाव फळकावरती धावा जर बघितला गेला तर षटक कंप्लीट झालं. टोटल 4 आणि 4 षटकांच्या समाप्ती अखेरीस बॅटिंग करत असताना
पुणे संघाला आपण पाहिलं आणि धाव फलकावरती धावा पाहतोय टोटल 46 46 आकड्यावरती. विकेट गमावले गेले टोटल 2. गिरीश आणि राजेशचा विचार केला तर 0 वरती गिरीश आणि 1 धावेवरती राजेश परतला गेला. पण आता अमोल आणि सय्यद हे दोघे पार्टनरशिप करण्याचा प्रयत्न करतात. बघा 19 चेंडूमध्ये 42 धावांची पार्टनरशिप या दोन बॅटर्समध्ये पाहिली आहे, ज्यामध्ये 29 धावा सय्यदने बनवल्यात आणि अमोलने 10 बॉल फेस करत असताना 15 धावा बनवल्यात. क्या बात आहे, चांगली पार्टनरशिप जुळली आहे या दोघांमध्ये. आणि ज्या गोष्टीची चर्चा केलेली ना की इथे विकेट वाचून जर दोन्ही बॅटर्स मैदानावरती जर वेळ घालवला तर ते धावा बनवू शकतील आणि तेच काम केलंय. आणि ऑलवेज पाहिलंय की क्रिकेटमध्ये तुमची पार्टनरशिप जेवढी जास्त जुळेल तितके जास्त अधिक चान्सेस आहेत की तुम्ही धावा बनवू शकता आणि हेच काम केलंय. आता शेवटचं अंतिम षटक हाताळण्याकरिता गोलंदाजीवरती गोलंदाज संतू आलेत परंतु धावा फलकावरती 46 आहेत. पण मी म्हणेन की इनफ टोटल नाही आहे, कारण की ज्या कंडिशन मधून बाहेर निघाल्यात ती कंडिशन सुधारली आहे त्याने, पण अजूनपर्यंत धावा फार जास्त नाही आहेत. हे देखील यावर देखील विचार करावा लागेल पुणे संघाला. पण अंतिम षटकामध्ये आता काय प्लॅनिंग करतात. पहिला बॉल खेळायचा प्रयत्न केला, मिड ऑफला चेंडू आहे. 1 धाव तर बनवली आहे, दुसरीचा आता प्रयत्न होईल. पायावरती बॉल लागला आणि त्यानंतर एक्स्ट्रा धाव आली आणि 2 धावेच्या मदतीने धाव फलकावरती धाव वाढतीये. धावा 48 48 धावा फलकावरती आहेत. पहिल्या बॉल वरती डबल 48 धावा आहेत. 60 प्लस जाईल का स्कोर. पुन्हा फुल टॉस शरीरावरती मिस झाला हा फुल टॉस आणि त्यानंतर लेग बाईसच्या स्वरूपामध्ये 1 धाव मिळते आणि 1 धावेच्या मदतीने धाव फलक 1 ने पुढे सरसावेल. धावा फलकावरती 49 आकड्यावर फुल टॉस बॉल होता आणि फुल टॉस मिस झाला. बॉल तयार होता. अमोल करिता बॅटच्या कडेला लागलाय, टोला लागला अगदी आणि त्यानंतर यष्टीरक्षकाने बॉलला स्टॉप केलं. कुठल्याही प्रकारची धाव नसेल. चला टीम नारंगी संघ आणि पांजू स्पोर्ट्स पांजू आपण टॉस साठी रेडी राहायचं. यानंतर आपण कालच्या दिवसातील क्वालिफायरची जी मॅच पेंडिंग होती ती आपण कंप्लीट करणार आहोत. NCC नारंगी आणि 2 हात करत असताना टीम पांजू स्पोर्ट्स पांजू या 2 संघांना लढताना आपण पाहणार आहोत जी क्वालिफायरची मॅच. आणि त्यानंतर यातला विजेता आणि त्यांच्या अगेन्स्ट बोरिवली संघ असेल. ओ हो व्हाट अ शॉट, सुपर, धमाकेदार, क्लासिकल क्लास आणि आपला अंदाज दाखवत असताना अमोलचा बॅटमधनं हा एक्स्ट्रा कव्हरच्या पलीकडे सिक्सर. फ्लॅट 6. बॉल तयार, पुन्हा उडवला पण यावेळेस उंची जास्त. फील्ड डाऊन दी बॉल जज करतात, प्रयत्न केले जातील पण बॉल निघून गेला मैदानाच्या बाहेर. 1 टप्पा, धावा 4, आलाय चौकार. बॅट उभा राहिलाय माराय शॉट, हातात धरून बॅट उभा राहिलाय. हवा फलकावरती जुळून आल्यात. शेवटचा अंतिम एका चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. अमोलनी पारी खूप चांगली सुधारली, 2 जीवनदान त्याला मिळाले आणि त्याचा बरोबर त्याने फायदा उचलला. शेवटचा अंतिम बॉल पुन्हा पूल केला. डीप मध्ये फिल्डर आहेत, 1 धाव बनवली जाईल. पुन्हा मिसफील्ड झाली आहे, बॅकअपच नाही आहे आणि बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अंतिम बॉल वरती देखील धाव आला 4 आणि चौकाराच्या मदतीनं हे षटक देखील कंप्लीट झालं आणि पहिल्या डावाचा खेळ देखील समाप्त झाला. आणि पहिल्या डावाच्या समाप्ती अखेरीस धाव फलकावरती धावा जर बघितला गेला तर 63 धावा, 25 बॉल आणि 25 चेंडूमध्ये 59 धावेंची ही दोघांची पार्टनरशिप, ज्यामध्ये अमोलच्या बॅटमधनं 14 मध्ये 29 आणि सय्यदच्या बॅटमधनं 14 मध्ये 31. क्या बात आहे. दोन्ही एंडने दोधारी तलवार
एक शेर तो दुसरा सव्वा शेर असं काम केलं आणि टीम हवेली पुणे संघाने धावफलकावरती 63 जोडल्यात. 64 धाब्यांचा वन असेल ते पूर्ण होईल की नाही हे उत्तरार्धामध्ये आपण ऐकणार जरूर आहोत. पण तत्पूर्वी आपण टॉस बॉक्स मध्ये जाऊयात जिथे आपण नाणेफेकीचा कौल करणार आहोत. आणि यापुढील होणारी मॅच 3 षटकांची असेल. जी क्वालिफायरची मॅच आहे ती 3 ओव्हरची असेल. टीम नारंगी संघ अर्थात NCC नारंगी आणि पांजू स्पोर्ट्स पांजू दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या. चला या NCC नारंगी टीमचे कॅप्टन आणि पांजू स्पोर्ट्स पांजू संघाचे कर्णधार. आज रंगतदार मॅचेस आपल्याला पाहायला मिळाल्या. तालुका हाफ आपण 40+ मास्टर्सचे खेळाडू खेळताना आपण पाहतोय आणि खरं तर 40+ कडनं आपण हेच एक्सपेक्ट करतोय की एक टेक्निकल खेळ आणि तेच पाहायला मिळतं. आणि मी ऑलवेज एक उल्लेख करत असतो ना की जुनं क्रिकेट याला सोनं क्रिकेट का म्हणतात, कारण की आज क्रिकेटमध्ये कितीही पारितोषिक येऊ द्यात किंवा क्रिकेटला आज प्रसिद्धी मिळाली आहे, क्रिकेटमध्ये आता पैसा वाढत चाललाय, पण हे जुने खेळाडू आहेत ना याने खरं क्रिकेट जिवंत ठेवलंय. कारण की आधीच्या काळामध्ये बघितलं गेलं तर 5 ते 10, 15, 20 हे पारितोषिक असायचं. फार जास्त पारितोषिक नसायचं, स्पर्धा मोठ्याही नसायच्या, तरी पण देखील त्याने क्रिकेट जिवंत ठेवलं आणि त्याने क्रिकेट चालवत ठेवलं. त्यामुळे खरे क्रिकेटचे जे वारसदार आहेत ना हे जुने खेळाडू आहेत आणि त्यांच्यामुळे आज क्रिकेटला प्रसिद्धी आली आहे. आणि जेव्हा पण त्यांना खेळताना पाहतोय ना तो जुना क्रिकेट आठवतो. तो एक टेक्निकल गेम प्ले, मॅचला कसं घेऊन पुढे जायचं आहे, तुमचं प्रॉपर टीम बॅलन्स, टीम युनिटी कशी आहे. आणि खरं तर यंगस्टर्सला भरपूर शिकण्यासारखं आहे. आणि मी आयोजकांचं देखील विशेष आभार मानेन की मागील काही वर्षांपासून एक अखंड दिवस 40+ मास्टर्ससाठी ठेवतायत. ही चांगली भूमिका आहे आयोजकांची, कारण की 40+ मास्टर्सच्या जितक्या जास्त मॅचेस होतील येणाऱ्या काळामध्ये 40+ मास्टर्सला देखील एक मोठी प्रसिद्धी मिळेल. आणि मला तरी वाटतं की बघा ISPL जो फॉर्मॅट सध्या पाहतोय येणाऱ्या काळामध्ये 40+चा देखील काहीतरी रूल तिकडे क्रिएट होणार जरूर, कारण की आता 40+ क्रिकेट देखील भरपूर ग्रो होतं चाललंय. चला नारंगी संघाचे कर्णधार जोडले गेलेत. पांजू संघाचे कर्णधार रवी भोईर देखील आलेत. वेलकम. आणि टॉस करण्याकरिता सर्वप्रथम तर तुम्हाला हा सुरका परिधान करावा लागेल. प्रॉपर कोळी ड्रेस कोट हा तुम्हाला परिधान करावा लागेल आणि त्यानंतर आपण टॉस बॉक्स मध्ये जोडणार आहोत. चला बॅटर्स या. बॅटर्स या. अंपायर्स बघा तेच कॉल करतात. फलंदाज लवकर या. आणखी भरपूर मॅचेस कव्हर करायच्यात. यानंतर 40+ तालुका हाफ मधल्या 2 मॅच पेंडिंग आहेत आणि एक कालच्या दिवसातील क्वालिफायरची मॅच. सो टोटल 3 मॅचेस आहेत आपल्याकडे आणि 5 वाजलेत. आणि मंगेश सरांना मी विनंती करेन की आपण या. आपल्या शुभस्य आपण टॉस करणार आहोत. खरं तर क्रिकेटचे भरपूर चाहते आहेत आणि म्हणतात ना की जीवनामध्ये माणसाची क्रिकेटसोबत जी जोडलेली नाळ असते ना ती कधीच सुटू शकत नाही. आणि मंगेश सरांना आपण पाहतोय त्यांच्या शुभस्य आपण टॉस करतोय. हेड आणि टेल अशा 2 बाजू कॉलिंग कोण करणार? पांजू संघ कॉल करतोय. चला नारंगी कॉल. टेल इज कॉल अँड टेल इट इज. सो टॉस जिंकला नारंगी संघ. काय म्हणाल, क्वालिफायरची मॅच आहे, 3 ओव्हरची मॅच आहे आणि 3 षटकांची मॅच असताना टॉस जिंकल्यानंतर सर्वप्रथम तर काय डिसाईड करताय? फिल्डिंग घेऊ. क्षेत्ररक्षण घेत आहे. किती इम्पॉर्टंट मॅच आहे टॉस किती इम्पॉर्टंट होता आणि फिल्डिंग करत असताना आता समोरच्या संघाला कितीपर्यंत रोखायचा प्रयत्न? 25 30च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. आणि काल काय म्हणाल, कालचा दिवस खूप चांगला राहिला, चांगला खेळ पाहायला मिळाला. हो, सर्वांनीच आपलं योगदान जे द्यायचं ते 100% दिलं आहे. पुढे पण असं योगदान असलं तर नक्कीच ही मॅच जिंकू.
नक्कीच भरपूर साऱ्या शुभेच्छा. आपण पांजू संघाच्या कर्णधाराकडे जाऊयात. रवी, काय म्हणशील, या खेळपट्टीवरती भरपूर सारे लक फॅक्टर ओपन होतात जेव्हा पांजू संघ खेळतो. कालचा दिवसाचा प्रवास जर बघितला गेला तर फर्स्ट मॅच तुम्ही यजमानी संघाला हरवलं, दुसऱ्या मॅचमध्ये मॅच क्लोज गेली होती, काहीच सांगता येत नव्हतं, पण तिकडनंही मॅच जिंकली. संपूर्ण टीमचे एफर्ट चांगले दिसले, विथ द बॉल विथ द बॅट चांगला खेळ दिसला. सो ॲज अ कॅप्टन बॅटिंग करत असताना किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? 50 प्लस जायचा प्रयत्न करू. आणि ही मॅच तुमच्यासाठी किती महत्वाची आहे आणि जिंकण्याचे प्रयत्न कसे असतील? जिंकायचीच आहे मॅच, क्वालिफायची मॅच आहे. जिंकायची मॅच, शुभेच्छा असतील भरपूर साऱ्या. तर टॉस रिपोर्ट टीम नारंगी वॉन दी टॉस अँड दे सिलेक्टेड बॉल फर्स्ट. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. कॉमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा एकदा जॉईन होतील प्रमोदजी शेडगे सर. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच मोनिजी पाटील. या वेळेला सरळ बॅटचा वापर केलाय, परंतु लॉंग ऑन क्लिअर होईल का हा मोठा प्रश्नचिन्ह. नाही, शेवटच्या मोमेंटला कॅच ड्रॉप झालाय. ज्या ठिकाणी आपण पाहतायत हा झेल होऊ शकणार नाही, कारण शेवटच्या मोमेंटला बॅलन्स त्यांचं खालावलं गेलं होतं. प्रेझेन्स ऑफ माइंड चांगलं होतं, षटकार वाचवण्याचा त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केला आणि त्यामुळे आपण पाहिलं तर एक चांगलं या वेळेला अप्रतिम फिल्डिंगचा दर्जा. 3 रन्स यावेळेला पळून पूर्ण केल्या जात आहेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 3. या धावसंख्येवर टार्गेट यावेळेला सेट केलं गेलंय 64. 64 धावांचं 2 रन्स या एकच रन यस एकच धाव पळून पूर्ण केली गेली आणि त्यामुळे आपण पाहतायत संघाची धावसंख्या 1च्या मदतीने जाऊन पोहोचले बिनबाद 1. या वेळेला परफेक्ट एलिव्हेशन नव्हतं, फिल्डर आले होते, चांगले प्रयत्न केले होते. एफर्ट पहा 40 प्लसच्या खेळाडूंचं, डेडिकेशन पहा 40 प्लसचं. मात्र आतापर्यंत आपण पाहिलं तर तो जोश जल्लोष आपल्याला पाहायला मिळतो, उत्साह, त्यांची बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह अप्रतिम पाहायला मिळते. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 2 या धावसंख्येवर. यानंतर दोन्ही संघ सज्ज राहायचे आहेत. 3 षटकांचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा बॉलर तयार. प्रतिम वेग होता आणि वेगेला मात्र या वेळेला नियंत्रण मध्ये कंट्रोल करता आलं नाही आणि ज्या पद्धतीने आपण पाहू शकतायत नियंत्रणबद्धता नव्हती. वेगेबरोबर नियंत्रण तुमचं खूप महत्त्वाचा पार्ट असतो. इथे 1 रन जरूर पाहायला मिळेल. 40 प्लसच्या क्रिकेटरचं खरोखर जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. 9 तरुणांना लाजवेल असं क्रिकेट हे सध्या आपल्याला पाहायला मिळतं. 1 धाव आरोग्यासाठी. चांगला बॉल डिलिव्हर केला होता, परंतु इथे 1 रन एक्स्ट्रा स्वरूपात अमन दर्शवतायत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 3. ऑन साईडला शळमपूल केलंय, फिल्डर येत आहेत. व्हॉट अ कॅच! याला म्हणतात अमानवीय झेल. इनक्रेडिबल, मॅग्निफिसंट कॅच. डेनिस लिली ऑस्ट्रेलियन तेज गोलंदाज यांनी सांगितलं होतं की आवाक्याच्या बाहेर मानवाच्या झेल असेल तर त्याला अमानवीय झेल म्हणून संबोधला जातो आणि तो परफेक्ट कॅच यावेळेला पाहायला मिळतोय. अप्रतिम मॅग्निफिसंट कॅच. सर्वजण अप्रिसिएशन करत असताना त्या फिल्डरला काय झेल टिपलाय. 1 वेळा नाही, 10 वेळा नाही, 100 वेळा नाही, 1000 वेळा पाहता येईल. बऱ्याच प्रेक्षकांच्या साक्षीने टिपलेला हा झेल पाहायला मिळतोय. अगदी अंगाला शहारा येणारा हा झेल. सुपर कॅच. अतिशय चांगला झेल टिपला गेलाय आणि इथून जर आपण पाहिलं तर फलंदाज बाद होताना बॅक टू द डगआउट. नागेश शेट्टी बॅटर मैदानाच्या आतमध्ये 64 धावांचा पाठलाग करताना उस्मान मात्र क्रॉप करून जरूर हा झेल एक परफेक्ट कॅच म्हणून आपल्याला पाहायला मिळेल. स्लो मोशनमध्ये आपण पाहू शकतायत. वॉट अ कॅच. अतिशय चांगला शेवटच्या मोमेंटपर्यंत बॉलपर्यंत ते एक कॉर्डिनेशन पाहायला मिळालं. प्रेझेन्स ऑफ माइंड, डाईव्ह मारण्याची कला आणि परफेक्ट डाईव्ह कशी असावी त्याचं ज्वलंत उदाहरण पाहायला मिळालं. यावेळेला ऑन साईडला आल्या आल्या खूप चांगला फटका नागेश शेट्टीच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. डिबॅकवर स्क्वेअर लेगला सरळ बॉल निघून जाईल चौकाराकरिता. दबावाला न जुमानता आम्हाला चांगली बॅटिंग करायची आहे हे नागेश शेट्टी यावेळेला दर्शवणारा हा चौकार. 4 रन. गावान दमदार एकच संघ हाय. एकविरा क्रिकेट क्लब मुळे चढणार क्रिकेटला रंग हाय.
दमदार एकच संघ हाय एक वीरा क्रिकेट क्लब मुळे चढणार क्रिकेटला रंग हाय संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 7 वर जाऊन पोहोचले गेले. 7 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. उजव्या हाताने पुन्हा एकदा गोलंदाज या बॉला बॅकफुटला जात असताना टॅप केला गेलाय. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळले होते. एक रन वेगाने नागेश शेट्टी यांच्या बॅटमधून येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 8. या धावसंख्येवर षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर पहिलं यावेळेला कंप्लीट झालं. पहिल्या षटकामध्ये 8 धावा येत आहेत. आता येणारे 4 षटकं अर्थातच 24 बॉल असतील आणि 24 बॉलमध्ये विजयासाठी जवळजवळ आपण पाहिलं 56 रनची आवश्यकता असेल. चला स्पीडअप करा, नो मीटिंग नो टाईम, कारण अजून आपल्याला इथून जर आपण पाहिलं तर 3 षटके खेळवायची आहेत. त्यामुळे षटकांमध्ये कपात सुद्धा होण्याची दाट शक्यता. चला घाई करायची आहे. हवेली पुणे टीमने प्रथम बॅटिंग करत असताना जबरदस्त खेळ साकारला गेला. धावांचा वेग मात्र 63 पर्यंत पोहोचवला. चला पंच तेच सांगतायत की मीटिंग करू नका, वेळेचं भान राखायचं आहे, कारण या खेळामध्ये वेळ फार महत्त्वाचा आहे. टायमिंग मोस्ट बी राईट इन दिस गेम असं म्हटलं जातं की या खेळात वेळ महत्त्वाची असते. आता 24 बॉल आणि 56 रन हे सामन्याचं समीकरण 24-56चं समीकरण आहे. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये. 24 बॉल आणि 56 रन. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दोन टीमच्या माध्यमातून पाहायला मिळतं. कनक 18 ह्या वेळेला वन हँडने स्विचचा फटका. क्या बात आहे. नागेश शेट्टीच्या बॅटमधून मात्र या वेळेला शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असणारा हा चौकार पाहायला मिळतोय. 4 रन. चला गोलंदाजाचं नाव कळवा आमच्यापर्यंत. बॉलर्स नेम प्लीज. बॉलर्स नेम. सँडी. सँडी पुन्हा एकदा. या वेळेला पुन्हा एकदा परफेक्ट स्विच हिट. क्या बात आहे नागेश शेट्टी. वाह काय फटका खेळलाय. परफेक्ट केविन पीटरसन कॉपीबुक स्टाईल मध्ये बिटवीन द गॅप मध्ये ट्रेस अ बुलेट शॉट. मॅग्निफिसंट टायमिंग. दिस इज अ ब्युटिफुल चौकार. या चौकाराने संघाची धावसंख्या 16 वर जाऊन पोहोचली गेले. नागेश शेट्टी इज ऑन अ फायर. सुंदर बॅटिंगचं पृथक्करण पाहायला मिळतं. कनक 18 या टीमची सध्या स्थिती मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. सँडीच्या अगेन्स्ट पुन्हा एकदा चांगला बॉल. सन्मान दिले. या वेळेला स्लोवर 1 बॉल होता. अगोदर ओळखलं होतं बॅटरने की या बॉलला फक्त सन्मान द्यायचा आहे. हे उत्तम दर्जाचं क्रिकेट पाहायला मिळतं. असं नाही आहे नागेश शेट्टी प्रत्येक बॉल रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न करतायत. जसा बॉल येतो तसा त्या मेरिटवर खेळत असताना पाहायला मिळत आहेत. याला म्हणतात एक परिपक्वतेचा फलंदाज. ग्रेट बॅटिंग, सेन्सेशनल क्रिकेट दाखवलंय नागेश शेट्टी यांनी. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 17. या धावसंख्येवर 17 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. यावेळेला ऑन साईडला सुंदर पद्धतीने चेंडूला फक्त दिशा दिली गेले. दूर आहेत फिल्डर, त्याला बीट केलं आणि सरळ बॉल निघून जाईल. 4 धावांकरता संदेशच्या बॅटमधून येईल अप्रतिम सौंदर्यपूर्ण फटका चौकार. धावसंख्या स्कोर कार्डवर 21-21. आई माझी कोणाला पावली गो आई माझी कोणाला पावली थँक्यू. पॉवर प्ले मध्ये पॉवर पॅक्ड बॅटिंग होत असताना पाहायला मिळतंय. षटकार चौकारांचा पाडा बोलतायत दोन्हीही फलंदाज. या वेळेला सरळ बॅटचा वापर केलाय. फिल्डर दूर आहेत. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका अगदी नेत्रदीपक पाहायला मिळतोय. 1 बाउन्सने चेंडूला फील्ड करतील, फेकतील. तत्पूर्वी 2 रन्स कंप्लीट केल्या जातील. टाळ्यांचा कडकडाट होत असताना खेळाडू कक्षेमधून 2 रन्स मिळत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 23 वर जाऊन पोहोचली गेले. 23 धावा या षटकात धावा येत आहेत. सँडी पुन्हा एकदा. संदेश समोर. हा चांगला बॉल होता. थोडासा खाली ठेवला होता, मजबूर केला होता खेळण्यासाठी
आणि सरळ बॉल विकेट किपरच्या हातातून सुटला, परंतु कोणती धाव येत नाहीये. डॉट बॉलची सांगता होते. षटक क्रमांक 2 कंप्लीट झालेत. अचूक टप्प्यावर आता शेवटचा बॉल हाताळला आणि फलंदाजाला बरोबर त्यांनी रीड केलं होतं, त्यानुसार गोलंदाजी केली. या शेवटच्या बॉलवर डॉट बॉल. 2 षटकांचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर कनक 18 टीम 23 या धावसंख्येवर. आता येणारे 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर अजून सुद्धा 41 रनची आवश्यकता असेल. 18 बॉल 41. उद्याच्या दिवसात आपल्याला पाहायला मिळेल फ्री लॉटरी जे ड्रॉ आपल्याला पाहायला मिळणार आहेत. लकी ड्रॉ आणि ते सुद्धा तुम्हाला फ्री मिळणार आहेत आणि 500 आईस्क्रीम हे आपल्याला पाहायला मिळतील. अगदी एक वेगळं काहीतरी आयोजन करण्याची कला नेहमीच नायगावकरांनी मात्र मने जिंकलेली आहेत. कारण ही स्पर्धा भरवल्यानंतर फायदा हा शब्द एकविरा नायगावकरांच्या डिक्शनरीमध्ये नाही आहे आणि त्यामुळे या स्पर्धेला आयोजकांना मानाचा सलाम असेल. लाडके प्रेक्षक राजे येतील, त्यांना मात्र आईस्क्रीम वितरित केल्या जातील आणि त्यासुद्धा क्वालिटी दर्जाच्या असतील. सामन्याला होते सुरुवात. 18 बॉल 41. यावेळेला टॅप केलंय. प्लेइंग फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळलेत. नागेश शेट्टी जाणताय सेन्सिबल क्रिकेट खेळतायत, त्यांना माहिती आहेत. आता इथून 17 बॉल आहे. 17 बॉलमध्ये संदेश कशी बॅटिंग करेल याकडे लक्ष असेल. तर गोलंदाज जर आपण पाहिलं तर गोलंदाज पुन्हा एकदा मिस्टर डॉन मात्र यावेळेला ठरतील का विकेट घेण्यासाठी. डॉन यावेळेला ऑन साईडला फ्लिकचा फटका पाहायला मिळतोय. चांगला फटका आहे. फिल्डरला मात्र पुढे आमंत्रित केलं गेलं. बॉल कलेक्ट करतील. तत्पूर्वी 2 धावा पुन्हा एकदा संदेशच्या बॅटमधून येतील. धावा थांबत नाहीये. सिंगल डबलला महत्त्व देत आहेत. ऐन वेळेला षटकार चौकार येत आहेत आणि हे उत्तम दर्जाचं क्रिकेट सध्या कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळत असताना 64 धावांचा पाठलाग करताना संघाची धावसंख्या 2च्या मदतीने जाऊन पोहोचते 26 या धावसंख्येवर. 26 रन बॉल फेकून झालेत ते आतापर्यंत 2. डॉन पुन्हा एकदा पिंपरी चिंचवड या विभागातून मात्र डॉन यांनी खूप वर्ष चांगलं क्रिकेट खेळलंय आणि तोच खेळाडू पुन्हा एकदा डॉन आपल्याला पाहायला मिळतात. संदेश समोर उजव्या हाताने लसित मलिंगा स्टाईल. या वेळेला ऑन साईडला फ्लिक ऑफ द रिस्ट पिकअप शॉट पाहायला मिळतोय. सरळ बॉलला फेकून दिलंय षटकारासाठी. सचिन पाटील यांच्या स्वागतासाठी सन्मानासाठी. व्हॉट अ शॉट. कलात्मकतेचा आविष्कार दाखवणारा खणखणीत षटकार. 6 धावा. चांगला फटका होता. संघाची धावसंख्या 32 वर जाऊन पोहोचली गेली. अर्धा धावसंख्येचा पल्ला पार केलाय. 32 रनची आवश्यकता. काय बॅटिंग स्टान्स, स्टँडिंग बॅटिंग पोझिशन, टेम्परामेंट, टायमिंग सुपर्ब. ऑफ साईडला ऑन द राईज खेळलाय. या बॉलला एक नंतर मेल बॉल थोडासा थांबून आलाय. समीर फेकी करेल. तत्पूर्वी बरोबर ॲक्युरेट फेकी केले गेले समीरच्या माध्यमातून. 1 रन मेल आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 33 धावा. 31 रनची अजून सुद्धा नितांत आवश्यकता आहे. चेंज ऑफ पेस, बॅक ऑफ द हँडचा वापर केला होता, परंतु पंचांनी सांगितलं यावेळेला व्हाईट बॉलचा इशारा. DRS वापरलाय. या पण चेक करूया. थर्ड अंपायर चॅलेंज स्वीकारलंय. चॅलेंज केलंय थर्ड अंपायरच्या भूमिकेत. यावेळेला रुपेश कोळी यांना आपण पाहू शकणार आहोत.
इट्स अ व्हाईट बॉल. इथून जर आपण पाहिलं तर यस व्हाईट बॉलचा इशारा येत असताना संघाची धावसंख्या DRS लॉस्ट आणि यस व्हाईट बॉलचा इशारा येतोय. जो DRS वापरला गेला होता, रिव्ह्यू होता, तो मात्र लॉस्ट झालाय. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 1च्या मदतीने. चौतीस धावा, 30 रनची आवश्यकता आहे. डॉन पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. यावेळेला आतमध्ये येणारा चेंडू, खूप चांगला बॉल पाहायला मिळतोय. स्कीट झाला जणू काही. आतमध्ये येणारा बॉल समजलं नाही नागेश शेट्टी यांना. मात्र इथून डॉट बॉलची सांगता होत असताना पाहायला मिळतंय. काय गोलंदाजीचं पृथक्करण डॉन यांच्या माध्यमातून. सुपर बॉल आहेत आता येणारे. जवळजवळ आपण पाहिलं तर 13 आणि 13 बॉलमध्ये 30 रनची आवश्यकता आहे. अप्रतिम लो फुलटॉस बॉल होता ऑन साईडला. फिल्डरला निवडलं आणि यस विकेट डाऊन. डाऊनने अखेरकार मात्र शेवटच्या बॉलवर विकेट मिळवली आणि हो मी विकेट टेकर गोलंदाज आहे हे दर्शवून दिलं. आता 12 बॉल आणि विजयासाठी 30 रनची आवश्यकता आहे. 12 बॉल 30 रन, 15च्या सरासरीने खेळावं लागेल. 12 बॉल 30. प्लीज 12 बॉल आणि 30 रनची आवश्यकता आहे. यानंतर दोन्ही टीम्स आपण सज्ज राहायचे आहेत. कालच्या दिवसातील पेंडिंग राहिलेला सामना अंतिम 3 मध्ये कोणता संघ पुढे जाईल याकडे लक्ष असणार आहे. आज 40+ तालुका हा आपल्याला पाहायला मिळतोय आणि काय उत्तम दर्जाचं आयोजन, अगदी नेत्रदीपक आणि पारदर्शकतेचं आयोजन आपण अनुभवतायत. आजचा सलग दुसरा दिवस या स्पर्धेचा. लेजंड ऑफ क्रिकेट म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं सध्या 2 पंच ऑफिशियल रुपेश मिस्त्री सर यांना आपण पाहतायत. चला घाई करा. आणि मॉन्टी घोडेकर सरांना आपण पाहतायत. 12 बॉल 30 रन. संदेश सध्या बॅटिंग स्टान्सवर आपल्याला पाहायला मिळतात आणि सिद्धेश एका साईडला नॉन स्ट्राईक एंडला. संतोष पुन्हा एकदा. बॉलर्स नेम प्लीज. शरद गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. या वेळेला विजिट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. पंचांकडे अपील केली. पंचांनी मात्र अपील फेटाळून लावली आणि इथून जर आपण पाहिलं तर 1 रन मिळेल. हलकीशी बॅटची एज घेत पायावर जाऊन चेंडू आदळला आणि इथून 1 रन मिळत असताना आता 11 बॉल आणि 29 रन हे सामन्याचं समीकरण. 11 बॉल आणि 29 रन. सध्या योगेश भाईंदरकर यांना आपण पाहतायत. शशिकांत बोकाळे साहेबांना आपण पाहू शकाल. त्यानंतर आपण पाहिलं तर जयेश भाईंदरकर यांना सुद्धा आपण पाहू शकतायत. त्यानंतर आपण पाहिलं तर शरदजी बोकाळे साहेब पाहायला मिळतात. मिलिंदजी कोळी यांना आपण पाहताय. शैलू घोडेकर यांना आपण पाहतात. गणेश कोळी, प्रथमेश वैती, शशिकांत बोकाळे साहेब यांना आपण पाहू शकाल. रुपेशजी कोळी आणि सध्या मॅचचा आनंद घेत असताना आपण पाहू शकतायत ऑन्थन यांना सुद्धा आपण पाहतायत. यावेळेला फुल टॉस बॉल होता ऑन साईडला. फिल्डर येत आहेत आणि तेवढाच उमेदीने झेल टिपला गेलाय. वा, पहिला झेल जो टिपला होता तो झेल मात्र पुन्हा एकदा त्याच पद्धतीने कन्वर्ट केला गेलाय. काय फिल्डिंगचा दर्जा पाहायला मिळतोय. फिल्डरचं नाव आमच्यापर्यंत पोहोचलं तर फार बरं होईल. काय फिल्डिंगचं स्टँडर्ड पाहायला मिळतं. समीर, वा समीर तरुण खेळाडूंच्या गळ्यातलं ताईत बनेल. काय फिल्डिंगचं स्टँडर्ड पाहायला मिळालं. ॲब्सोल्युटली फॅन्टास्टिक अँड इनक्रेडिबल कॅच. अशक्य ते शक्य करून दाखवणारा हा खेळाडू आहे. अगदी सुरोडी जसे आपण रिसॉर्टला गेल्यानंतर SL वर्ल्डला स्विमिंगमध्ये सुरुडी मारावी तशी मात्र या वेळेला सुरुडी मारत असताना आपल्याला पाहायला मिळतोय.
जबरदस्त अप्रतिम चांगला फिल्डिंगचा दर्जा. संघाची धावसंख्या स्थिर राहिले 35 या धावसंख्येवर 35. 35 धावा झालेत. आता विजयासाठी जर आपण पाहिलं तर अजून सुद्धा 29 रनची आवश्यकता आहे. येणारे 10 बॉलमध्ये 29 रन. अप्रतिम इनफिल्डच्या वरून ट्रू दी कव्हर खेळलाय. खूप चांगला फटका एक्झिक्यूट केला आणि सरळ बॉल निघून चाललाय. 4 धावांकरता सुरेख टायमिंग 4 रन. काय वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. संघाची धावसंख्या 39च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेले. 39 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. बॉल फेकून झाले ते 3. तबरेजच्या बॅटमधून चौकार आला. ऑन साईडला खूप चांगला फटका एक्झिक्यूट केलाय. फिल्डर पुढे सरसावतील. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते आणि तेवढाच चांगला थ्रो. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 40 या धावसंख्येवरची बॅटिंग सुरू आहे ती अप्रतिम पाहायला मिळते. 64 धावांचा पाठलाग करताना सध्या आपण पाहिलं तर 40वर धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. आता येणारे बॉल आहेत तुमच्याकडे जवळजवळ 8 आणि 8 बॉलमध्ये 24 रनची आवश्यकता आहे. प्रत्येक चेंडू गणिक 3 धावेची सरासरी. प्रत्येक बॉल गणिक 300चा स्ट्राईक रेट. संतोष चांगला बॉल घ्या वेळेला पाहायला मिळतो. टप्पा अचूक पद्धतीने आपण पाहू शकाल. सरळ बॉल मिस झालेत. आता बॉल आहे 7 आणि 7 बॉलमध्ये 24 रनची आवश्यकता आहे. 7 बॉल 24 रन हे सामन्याचं समीकरण. कनक 18 या टीमला विजयासाठी हवेली पुणे वर्सेस कनक 18 या 2 टीमच्या दरम्यान आपल्याला ही कडवी झुंज आणि कडवी लढत पाहायला मिळते. ऑन साईडला खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला फक्त दिशा दिली गेले. संतोष वेगाने धावतायत. तबरेज एका साईडला वेगाने धावत असताना गुड रनिंग बिटवीन द विकेट. कोण म्हणेल 40+ क्रिकेट सध्या सुरू आहे. अतिशय चांगलं अप्रतिम वर्क करत असताना पाहायला मिळत आहेत. 2 रन्स मिळतील. आता येणारे बॉल आहे 6 आणि 6 बॉलमध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 22. 6 बॉल 22. बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. 6 बॉल आणि 22 रन हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. गोलंदाज सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवर. डॉन जरा बॉलरचं नाव सांगा. अमोल या वेळेला आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्कवर येत आहेत. 6 बॉल आणि 22 रन उंच सकल बांध्याचा खेळाडू. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. 14 बॉलमध्ये 29 रन विथ द बॅटने खूप चांगली कामगिरी केली होती. ती सुद्धा नाबाद खेळी केली होती. नॉट आउट राहिले होते 29 वर. पहिलाच बॉल तबरेजचा यावेळेला स्ट्रोक अप्रतिम पाहायला मिळतोय. फ्लॅट 6. व्हॉट अ शॉट. क्लास टायमिंग. सरळ बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांकरता. बॅक. आता येणारे बॉल आहेत 5 आणि 5 बॉलमध्ये 16 रन. तबरेजच्या बॅटमधून जो फटका आला ना तो टायमिंगच्या बरोबरीने आपल्याला पाहायला मिळाला आणि हवेचा थोडाफार जरूर झोत आपण पाहू शकतात. मदत मिळाली हवेची. पुन्हा एकदा लो फुल टॉस बॉल होता. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका. डॉन पुढे सरसावतायत. चांगली मात्र फिल्डिंग करण्याचा प्रयत्न केला परंतु बॉल काही मिळाला नाही आणि सरळ बॉलने बाउंड्री लाईनचा वेध घेतला.
चौकार मिळतोय. षटकारानंतर आलेला हा खणखणीत चौकार. आता सामन्यामध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट निर्माण झालंय. 4 बॉल आहेत आणि 4 बॉलमध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 12. 4 बॉल आणि 12 रन. षटकार चौकारांचा पाडा बोलला जातोय. कोणत्या बॉलवर कोणत्या गोलंदाजाला कसं चॅलेंज करायचं, टार्गेट कसं स्वीकारायचं, हे मात्र तब्रेजच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतं. ॲब्सोल्युटली फॅन्टास्टिक बॅटिंग. यावेळेला ऑन दी टोस खेळलाय. इनसाइड आउटचा फटका क्लास आणि सरळ बॉल आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या सन्मानासाठी. 1 बाउन्स ओव्हर दी रो, 4 रन. वा तब्रेज वा, काय बॅटिंग सुरू आहे. अप्रतिम क्लासिकल बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. आता येणारे 3 बॉल आहेत आणि 3 बॉलमध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर 8 रनची आवश्यकता. सामना होता कुठे आला कुठे. हेच आहे उत्तम दर्जाचं क्रिकेट. अमोल सारख्या गोलंदाजावर यावेळेला खरपूस समाचार घेत असताना हल्लेबोल केलेत. डॉन सध्या आपण पाहताय सर्कलमध्ये येत आहेत. एका फिल्डरला लॉंग ऑफला पाठवलंय. लॉंगॉनचा फिल्डर येतोय, कानमंत्र देतोय अमोल याला. मात्र इथून आपण पाहिलं तर कोण म्हणेल 40+ क्रिकेट सुरू आहे. तालुका हाफ आपण पाहतायत 40+ क्रिकेट. अतिशय चांगला सामना रंगतदार स्थितीमध्ये. जीत हमेशा उसकी होती है दोस्तों, जिसमें जीतने का जज्बा होता है. चेंज ऑफ पेस, विचार विनिमय करण्यास भाग पाडलं. वेट अँड वॉच केलं. 1 रन तर मिळेल. दुसऱ्या रनसाठी पलटलेत. फेकीपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत इथे रनआउटच्या स्वरूपात संतोषला परतावं लागेल. आता पुन्हा एकदा सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण झालंय. 2 बॉल आणि विजयासाठी 7 रनची आवश्यकता आहे. 2 बॉल आणि 7 रन. फलंदाज बाद. चला बॅटर लगेच आपण क्विकली या मैदानाच्या आतमध्ये. जयेश पाटील कोणाकडे विंदोड चिकडेवाला. बॅक पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. अतिशय चांगला सामना रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. रोमहर्षक सामना आपण पाहू शकाल. तब्रेज सध्या चांगली बॅटिंग करत असताना लयबद्ध झालाय. फुटबॉल प्रमाणे त्याला चेंडू दिसू लागलेत. मनीषला आपण पाहतायत न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. 2 बॉल आणि विजयासाठी 7 रनची आवश्यकता आहे. दोन बॉल आणि 7 रन. अमोल पुन्हा एकदा सज्ज होईल. निर्णायक बॉल आहे. यावेळेला ऑन दी टोस खेळण्याचा प्रयत्न केला. फिल्डरला निवडलंय आणि डॉन बरोबर त्या ठिकाणी होते. काय गेम प्लॅनिंग केलं. ट्रॅप रचला आणि इथून मात्र तब्रेजला परतावं लागलं. बॅक टू द डगआउट. ऑफ्टमच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला परंतु बॉलला जागा बाउंड्री लाईनच्या बाहेर दाखवली नाही आणि एक डॉनच्या हातामध्ये परफेक्ट कॅच पाहायला मिळाला. फलंदाज बाद. 1 बॉल आणि विजयासाठी 7 रनची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. अतिशय चांगला सामना आणि त्यामध्ये तब्रेजची बॅटिंग अप्रतिम पाहायला मिळाली होती परंतु रनआउट आणि त्यानंतर विकेट. 1 बॉल 7. ऑन साईडला खूप चांगला फटका तर खेळला आणि इथून मात्र आपण पाहतायत 1 रन्सने पराभवाची चव चाखायला मिळाली. अगदी या ठिकाणी अमोलने शेवटच्या क्षणाला हा बॉल व्यवस्थित हाताळला. कदाचित वाईड नो बॉल आला असता तर पुन्हा एकदा सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण झाला असता परंतु अखेरकार जो जिता वही सिकंदर. परंतु चांगला खेळ केला कनक 18 या टीमने. हवेली पुणे या टीम बरोबर त्यांचं सुद्धा कौतुक असेल. त्यांची सुद्धा स्तुती सुमने उधळावी लागतील कारण जबरदस्त खेळ साकारला गेला होता. ॲब्सोल्युटली फॅन्टास्टिक बॅटिंग. अमोल ठरतायत या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला लगेच फिल्डिंग सजून घ्यायचे. एनसीसी नारंगी टीम वेळेची दिरंगाई न करताना. एनसीसी नारंगी वॉन द टॉस अँड इलेक्टेड टू बोल. आणि पांजो टीमचे 2 फलंदाज लगेच मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ होतील वेळेची दिरंगाई न करताना.
यानंतर लगेच तुमचा सामना खेळवला जाईल. यानंतर लगेच खेळवला जाईल. डॉन थोडंसं मात्र यावेळेला आपण पाहतायत